सर माझ्याकडे एक पॉलिसी आली आहे. ओके 10 वर्ष 1-1 लाख भरायचं, मग 10 वर्ष थांबायचे ओके आणि त्याच्या 10 वर्षानंतर लाईफ टाइम पर्यंत 1-1 लाख रुपये भेटणार. तो ती छान पॉलिसी सर. असं छान वाटते. ओके सो याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय आहे ते तर नाही माहित सर. ते विचारलंही नसेल आपण. नाही सर. गुड. भारतामध्ये अशाच प्रकारचं इन्शुरन्समध्ये रॉंग सेलिंग सातत्याने चालू असतं. कोणीतरी येऊन आपल्या गळी काहीतरी उतरवत असतं. इतके वर्ष पैसे भरा आणि मग इतके वर्ष पैसे मिळतील. त्या सगळ्या पॉलिसीज चांगल्या असतात का वाईट असतात हा प्रश्न घेऊ नये. मुख्य गोष्ट ही आहे की ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही तुमचा निर्णय कसा घेताय. मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल. प्रत्येक पॉलिसीचा विक्रेता जो तुमच्याकडे येणार आहे त्याला एक साधा प्रश्न विचारा की हे जे तू सगळे हिशोब सांगतोय याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न काय आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन मला दाखव. 90% विक्रेते हा प्रश्न विचारल्यावर पळून जातील. जे काही 10% उरतील ते तुम्हाला डेटा देतील आणि तो इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे या पॉलिसीवर मिळणारा परतावा जर 7% कमी असेल तर ती पॉलिसी अजिबात घेऊ नका, बिकॉज दॅट इज नॉट गोइंग टू बीट द इन्फ्लेशन. आपल्याला अशीच पॉलिसी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट डबल डिजिटमध्ये असेल आणि अशी पॉलिसी ही अत्यंत दुर्मिळ असते आणि ती कधीही विकली जात नाही. दॅट इज द प्रॉब्लेम विथ इन्शुरन्स. भारतामध्ये इन्शुरन्सच्या रॉंग सेलिंग मधनं तुम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर इंटरनल रेट ऑफ रिटर्न हा तुमचा मंत्र असला पाहिजे. प्रॉपर इन्शुरन्स गायडन्स हवा आहे, माझ्या बायोमध्ये जा आणि तो फॉर्म भरा. मी तुमची मदत करीन.